नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. उद्या लिंब तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान होतंय. ओपनच्या मैदानातील सगळे नामांकित नंदी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतील. कारण की मैदान ओपनचं म्हटल्यानंतर सगळे खेळण्यासाठीच येतात आणि जे मैदान 22 तारखेला आहे त्या ठिकाणी त्या जाणारच आहेत. परंतु कोणकोणती नंदी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतील, चला बघूया. उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूरच्या दावणीतला महाराज दिसेल, कदाचित दिसेल. बघूया. संध्याकाळी 6 आणि 7 वाजता 2 व्हिडिओ येतील. त्या दोन्ही व्हिडिओमध्ये पैरे येतील उद्याचे. महाराजचा पैरा कोण असेल याचाही सुद्धा व्हिडिओ संध्याकाळी येऊ शकेल. उद्याच्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या नंदीने सतत महाराष्ट्रामध्ये गुलाल हा मिळवलेला आहे, जाईल त्या मैदानामध्ये असा हा मानघरकरांचं हिंद केसरी वादळ आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आणि वादळचा पहिरा जो आहे तो संध्याकाळी सांगेन, परंतु उद्याच्या मैदानामध्ये वादळ पळताना दिसेल आपल्याला. तसेच उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला महान भारत केसरी द्वारलीचा हरण्यास सुद्धा दिसू शकेल. हरण्याला सुद्धा ते मैदान लकी आहे आणि उद्या हरण्यास सुद्धा पळताना दिसू शकेल. तसेच आपल्याला मुळशीचा पिस्तूल हा नंदी सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकेल. तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये टॉपच्याच नियोजनामध्ये आहे. तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. तसेच आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये महादाबोवा भाकरवडी यांचा साहेबराव हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये टॉपच्याच नियोजनामध्ये आहे. तसेच आपल्याला धामणेरकरांचा जो कोरेगावचं मैदान झालं होतं हिंद केसरी, त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेला असा हिंद केसरी धामणेरचा स्वराज उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये टॉपच्याच नियोजनामध्ये असेल. तसेच सातारा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा अक्षय मोरे गोडोली यांचा हरिण उर्फ म्हणजेच बलमा आपला, तो उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये टॉपच्याच नियोजनामध्ये आहे. तसेच हिंद केसरी लारा हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकणार आहे. तसेच आपल्याला जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या दावणीतले टॉपचे नंदी जे आहेत ते सुंदर असेल, तो सुद्धा पळताना दिसेल. तसेच अंगापूरचा जो नंदी आहे त्यांच्या नियोजनामध्ये पळतो त्यांचाच आहे की काय, आणि अंगापूरचे ते मालक आहेत त्यांचं सुद्धा मला नाव माहित नाही, थोडं कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. त्यांचा सुद्धा नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. रहमतपूरचा सुद्धा नंदी, आमच्या गावचे नंदी खूप सारे आहेत, त्यांची सुद्धा मुलाखत लवकरच येईल. त्यांचे सुद्धा नंदी पळताना दिसू शकेल. बघूया. तसेच औंधकरांचा ब्रॉन्ड जो आता सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपचा नंदी आहे, तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. छत्रपती संभाजीनगरचे नंदी सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार, ते सुद्धा येणार. त्याची अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर करेनच. घरणीकीकरांचा राजा असेल का, तो नाही येणार. तो जवळचीच मैदाने खेळतो, सगळ्यांना महाराष्ट्राला माहित आहे. मग कितीही टॉपचं मैदान असू त्या मैदानामध्ये तो जात नाहीये. जवळ सांगली जिल्ह्यामध्ये जे मैदान असतात त्या मैदानामध्ये येतो आणि जास्तीत जास्त आला तर बोडच फाटीवरती तरी येतो. बघितलं हिंद केसरीच्या कोरेगावच्या मैदानात सुद्धा तो आला नव्हता. तुम्हाला माहिती आहे त्याला थोडासा प्रॉब्लेम आहे पायाचा, त्याच्यामुळे गाडीवरती प्रवास जास्त सहन होत नाही राजाला. मैदानामध्ये कितीही पळू द्या ते त्याला काय नाही वाटत, परंतु प्रवास त्याला सहन होत नाही, त्याच्यामुळे तो नसेल उद्याच्या मैदानामध्ये. गजा 4x4 हा नंदी सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला. शिरसवडीकरांची रायफल दिसेल का नाही काय माहित नाही, परंतु दिसेल एखाद्या वेळेस. जर बरा झाला असेल तर थोडासा नक्कीचा प्रॉब्लेम होता रायफलच्या. तसेच एक थोडीशी माहिती द्या मला, सोन्या उर्फ धोनी नंदी मैदानामध्ये का दिसत नाही? एक टॉपचा नंदी आहे, त्याला नक्की काय झाले ते सुद्धा जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. काय नक्की झाले त्याला, तो मैदानामध्ये का नाही दिसत? वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे. तो सुद्धा एक नामांकित नंदी आहे. लिंबचं मैदान त्याला खूप सारे लकी आहे. बघूया काय होते, कळतोय की काय. बाकीचे सगळे नंदी आहेत ते संध्याकाळी मी पैरे घेऊन येईनच, कोणकोणते पळतील. 22-11 पिस्टन सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल.
बघूया काय होते.